उन्हाळा स्पेशल आपण वेट लॉस सिरीज अरेंज करणार आहोत। त्यामध्ये आठवड्यातून अगदी 2 ते 3 दिवस वेट लॉस रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि अगदी झटपट 5 मिनिटांमध्ये तयार होणाऱ्या रेसिपी पाहणार आहोत। त्यामध्ये आजची पहिली रेसिपी असणार आहे। सो हाय, मी कविताज किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत करते आणि आपण दररोज दुपारी 12 वाजता खूप सगळ्या नवनवीन आणि पौष्टिक रेसिपी पाहत असतो। वर्षभर 365 रेसिपींचे नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे मिळतात दररोज दुपारी 12 वाजता हेल्दी रेसिपीज। आज आपण वेट लॉस रेसिपीमध्ये हेल्दी ज्वारीच्या पिठाचे धिरडे कसे बनवायचे ते पाहूया। वेट लॉसची ही रेसिपी करत असताना तुमचं स्ट्रिक्ट डाएट फॉलो करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी कोणतं साहित्य मी वापरलेल्या साहित्यापेक्षा कमी प्रमाणात वापरायचं हे देखील सांगणार आहे। 1 वाटी भरून ज्वारीचं पीठ, अगदी थोडंसं गव्हाचं पीठ आणि 2 ते 3 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे। त्यानंतर एक ठेचा करून घेऊया। त्यासाठी हिरवी मिरची आणि त्यानंतर लसूण याचा वापर करून, त्याचबरोबर यामध्ये टाकूया अगदी थोडंसं जिरं आणि याचा ठेचा तयार करून आपण हा ठेचा यामध्ये आपल्याला टाकायचा आहे। पाण्याचा वापर न करता छान कोरडाच ठेचा मी या ठिकाणी वाटून घेणार आहे। तुम्हाला जर थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं असेल तरी देखील वाटून घेऊ शकता। हा ठेचा आपल्याला यामध्ये टाकायचा। आता तुम्ही जर स्ट्रिक्ट डाएट फॉलो करत असाल तर गव्हाचं पीठ न वापरता फक्त ज्वारीचं पीठ आणि अगदी थोडंसं बेसन पीठ वापरलं तरीही चालणार आहे। त्यानंतर स्लाइस करून घेतलेला कांदा यामध्ये टाकलेला आहे। कांदा साधारणतः मोठ्या आकाराचे 2 कांदे आपण स्लाइस करून घेतलेले होते। तुम्हाला जर चौकोनी कांदा कापून बारीक कापून घ्यायचा असेल तरी देखील तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर यामध्ये टाकूया थोडीशी हळद, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत। या ठिकाणी सर्व जिन्नस आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता तिळाचा वापर करताना तुम्हाला पिठामध्ये करायचं असेल तरी देखील करू शकता, किंवा नंतर आपण गार्निशिंगसाठी वरून थालीपीठला तीळ लावणार आहोत त्यावेळी मी त्याचा वापर करणार आहे। त्यानंतर कांदा छान असा आपण यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे, जेणेकरून त्याचा फ्लेवर या थालीपीठमध्ये उतरेल यासाठी। त्यानंतर थोडं पाणी करून छान असं घट्टसर ही कणिक भिजवून घ्यायची। त्यानंतर थोडीशी कस्तुरी मेथी आपण यामध्ये ॲड केलेली आहे आणि छान असं आपल्याला हे पीठ व्यवस्थित अशी कणिक भिजवून घ्यायची, छान घट्टसर भिजवून घ्यायची आहे। कणिक छान अशी भिजवून झालेली आहे। लगेचच थालीपीठ करण्यासाठी घेणार आहोत। ओला सुती रुमाल करायचा आणि त्यावर आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचे। छान पातळ असे हे थालीपीठ थापून घ्यायचे। आता तुम्ही जर स्ट्रिक्ट डाएट फॉलो करत असाल तर या ठिकाणी हे थालीपीठ भाजण्यासाठी अगदी थेंबर तेलाचा किंवा तुपाचा वापर करून भाजू शकता। खूप जास्त तेलाचा वापर करायचा नाही। आता मी हे डाएटसाठीचे थालीपीठ बनवत असले तरी मी यामध्ये साजूक तुपाचा वापर करत आहे, परंतु तुम्हाला जर एकदम स्ट्रिक्ट डाएट फॉलो करायचं असेल तर अगदी थोडंसंच साजूक तुपाचा वापर करा, कारण तेलामुळे किंवा तुपामुळे देखील आपली तब्येत वाढत असते। त्यामुळे तेलाचा आणि तुपाचा वापर देखील तुम्ही रोजच्या आहारामध्ये कमीच करा। हे पहा, पांढरे तेल लावून छान असे पातळ हे थालीपीठ थापून घेतलेले आहे। त्याला छान असे होल करायचे, जेणेकरून त्यातून साजूक तूप आपल्याला यामध्ये सोडता येईल यासाठी। आता या ठिकाणी हे पहा, तुम्ही पाहू शकता साधारणतः 1 ते 1.5 चमचा तेलाचा किंवा साजूक तुपाचा वापर करून हे थालीपीठ मी भाजून घेत असले तरी तुम्ही वापरताना मात्र पूर्णपणे कमीच साजूक तुपाचा वापर करून अगदी मोठ्या आचेवर भाजून घ्या, म्हणजे छान खरपूस असे भाजले जातील। आता अगदी मी ते हातावर काढून घेत आहे। खूप छान घट्टसर पीठ असल्यामुळे अशा पद्धतीने ते हातावर देखील सहज काढून घेऊन त्यानंतर ते आपल्याला भाजायचे आहे। भाजताना मोठ्या आचेवर भाजायचे आहे। एका बाजूने छान परफेक्ट असे खरपूस रंगावर मी भाजून घेतलेले आहे। त्यानंतर दुसऱ्या बाजूने देखील अशाच पद्धतीने भाजून घेणार आहे। पुन्हा एकदा अर्धा चमचा साजूक तुपाचा वापर करून मी हे भाजून घेत आहे। ज्वारीचं पीठ हे हलकं असतं, पचायला सोपं असतं, त्यामुळे तुम्ही जर डाएटमध्ये ज्वारीच्या पिठाचा अगदी समावेश करा। तुम्ही दिवसातून 1 वेळा ज्वारीची भाकरी नक्कीच डाएटमध्ये समाविष्ट करा। अगदी छान परफेक्ट असं आपलं हे ज्वारीचं खमंग थालीपीठ तयार झालं आहे। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये आपण अशाच पद्धतीची कडधान्यांची एक वेट लॉसची रेसिपी पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा। एवढ्या पिठामध्ये साधारणतः 8 ते 9 आपले थालीपीठ तयार झालेले आहे। खूप छान परफेक्ट असे थालीपीठ तयार झाले। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यामुळे वर्षभर आपण जे 365 रेसिपी दररोज दुपारी 12 वाजता पाहतो त्या रेसिपींची नोटिफिकेशन येईल। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता नवीन रेसिपीसोबत।